नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. मी रोहन आणि मी प्राची. आज आम्ही जाणार आहोत एका मराठी नाटकाला. हो, कॅनडामध्ये आज एक मराठी नाटक होणार आहे विक्टोरिया BC मध्ये. खूप मजा येणार आहे कारण फर्स्ट टाइम लाईव्ह मराठी नाटक आणि ते पण कॅनडामध्ये. मी तर खूप एक्सायटेड आहे. बघूया कशी मजा येते ती. चला चला लेट्स गो. विक्टोरियामधली मराठी कम्युनिटी खूप ऍक्टिव्ह आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन एक नाटक बसवलं आणि त्यांनी व्हॅन्कूव्हरमध्ये एक मोठी कॉम्पिटिशन झाली ज्यामध्ये कॅल्गरी, विक्टोरिया, ऑन्टारियो सगळीकडून वेगवेगळे ग्रुप आले होते. तर त्या स्पर्धेमध्ये विक्टोरियाच्या ग्रुपने सुद्धा पार्टिसिपेट केलं. विक्टोरिया शहर हे व्हॅन्कूव्हर पासून थोडं लांब आहे. हे आयलंड असल्यामुळे सगळ्या मराठी माणसांना तिकडे जाता आलं नाही. ह्या ग्रुपने हे नाटक इथे सादर करायचं ठरवलं आहे, म्हणून आम्ही आलो आहोत हे नाटक बघायला. आणि नाटकाचं नाव आहे आम्ही सौजन्यात आहोत. चला तर मग बघूया हे नाटक कसं आहे ते. हो, ही पण आली. वाव, मस्त हेअरस्टाईल केली आहे, किती सुंदर. मस्त हेअर झाला, खूप आवडली. किती एक्साइटेड आहे नाटक बघायला. अरे तर ना हा मला वाईट एकदम बाप नाटक होणार आहे आणि एकदम अल्टिमेट लोकांनी केलेलं आहे. तर मजा तर शुअर शॉट आहे. मराठी समिती ऑफ व्हॅन्कूव्हर आयलंड. किती उत्सुकता आहे आजचं नाटक बघायला. खूप उत्सुकता आहे, काय नाटक बसवलंय, कसं झालं, स्पेशली एकांकिका असल्यामुळे खूप जास्त येत असते. अरे वा, आणि ह्याला बघायला आवडेल का? मग लहान मुलंही आलेली आहेत नाटक बघायला आज. काय रे, बघूया आता. हा म्हणतो. मग सांग, काय वाटतं तुला आजचं नाटक कसं असेल. आजचं नाटक म्हणजे बघायला खूप उत्साहिक आहे आणि असं वाटतं की खूप मजेदार असणार आहेत. व्हॅन्कूव्हरचे फोटो वगैरे बघून असं वाटतंय की अजूनच मजा असणार आहे, म्हणून एकही क्षण मला मिस करायचा नाही, म्हणून मी 10 मिनिटं लवकर आलो. हे बघा, हे आमचे आहेत आजचे कलाकार. हे नाटक स्पॉन्सर केलं आहे आशिष मलिक यांनी. हे रिअल्टर आहेत विक्टोरियामध्ये. आजचे दुसरे स्पॉन्सरर आहेत ललित सूद आणि हे एक मॉर्गेज स्पेशलिस्ट आहे. बॅकस्टेज काय काय एक्साइटमेंट चालू आहे बघून येऊया. मेकअप चालू आहे. हा आहे राकेश आणि ही मानसी. हॅलो. तेव्हा तू किती छान दिसतेस ग. खरंच मस्त वाटतंय. मला खूप बरं वाटलं. पहिली प्रेक्षकांची प्रतिक्रिया अरे नाही, तुझा मिळाली. लुकच आनंद खूप छान आहे वाटतं एकदम. वा. नाटकातला तो फील येतोय मला. अरे हा बघा, तुम्हाला तर मी ओळखलंच नाही. मला आधी वाटलं रीमा लागू वगैरे किंवा असं काही कॅरेक्टर असं आहे इथे. हे ब्लॉग म्हणतोस का खरंच तुला? नाही, मला खरंच आधी तसंच वाटलं. तो पण लुक छान आहे, मस्त एकदम. थँक्यू. सो अजून येतोय लोक. Enhance येतोय ना. होतं. ओके, Property आहे त्याची अजून काय. छान. तो- सो हाऊसफुल झालेलं आहे ऑलमोस्ट. सगळेजण बाहेर एकदम एक्साइटेड आहेत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड. We are so excited to perform in front of our family and friends. आम्हाला ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं बक्षीस दुसरं काही नाही की आपल्या लोकांच्या समोर आम्ही सादर करतोय हे, अरे वा, ज्याची आम्ही 3 महिने तयारी करतो. ती लवकर सुरू होईल ना. असं झालंय सगळ्यांचं. आम्ही आता काही क्षणामध्ये बाहेर येणार आहे आणि आपण खूप मजा करूया. थँक्यू रोहन फॉर कव्हरिंग दिस थिंग. आणि अरे, आमच्यासाठी absolute. खूप छान मेमरीज तुम्ही तयार करताय. थँक्यू सो मच. अरे वेलकम. बसा इथे बसा. अरे हे बघ, ह्याला तर विसरलोच मी. काय म्हणतो. मजेत कसं आहे? म्हणजे हा. ऑल रेडी. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही एवढे आलात आमच्यासाठी आणि इट्स अ रिअली ग्रेट प्लेजर टू प्रेझेंट अवर आर्ट इन फ्रंट ऑफ ऑल. थँक्यू. चला तर मग आम्ही भेटू बाहेर तुम्हाला. भेटूया. See you. आज आपण इथे जे जमलो आहोत ते परांजपे करंडकसाठी आपण तयार केलेली एकांकिका म्हणजे आम्ही सौजन्यात आहोत. श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मराठी समिती ऑफ व्हॅन्कूव्हर आयलंड अर्थात मसावी सविनय सादर करीत आहे एक खुसखुशीत एकांकिका. कलहप्रिय बेरके कुटुंबाची एक मिश्किल गोष्ट. आम्ही सौजन्यात आहोत. आम्ही सौजन्यात आहोत. तू निदर्शनाला आणलास याबद्दल मी तुझा फार ऋणी आहे. तुझ्या तोंडातून कसा मुक्त झाल्यावर
कानात साबण तसंच ठेवून बाहेर यायचं नाही. आज काही भांग वगैरे घेतले की काय? तुमच्या कामात व्यत्यय येत नसेल तर आत येऊ का? याव युवराज. विश्राम. मूर्खपणा करू नको. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. सुटतंय. म्हणजे एखाद्याच्या सारखं जवळ राहायला मिळालं असतं तर तुला कसं वाटलं असतं? तुझ्या वडिलांनी असं म्हटलं असतं तर काही केलं नसतं. पण काय लावलंय सौजन्य सौजन्य? मला कुणी नको आहे सौजन्याचं महत्व शिकवायला. मूर्ख लेखाचा. आतल्या 2 लाखात त्याला खूनच करणार आहे मी त्याचा. हे मलाही करायचंय खून त्याचा. चला पण. लाली ऐश्वर्या पानसे, सदाशिव अजिंक्य बंधू, विश्राम राकेश पाटाळे, वृंदा मानसी शहा. तुम्ही सगळेजण इथं आलात वेळ काढून. आपलंच घरचा कार्यक्रम असल्यासारखं आणि आम्हाला तुमच्या समोर आता हे सादर करायला खूप मजा आली. खूप आपुलकी आणि प्रेमाने आम्ही हे सादर केलं. तुम्ही सर्वजण वेळ काढून इथं आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. सो मॅक्स सपोर्टेड अस ऑन द साऊंड सिस्टम and they was instrumental for putting the set together and making sure we have everything on the stage. So thank you so much both of you. Though they didn't understand anything, I hope you enjoyed that performance. कॅनडामधील इव्हेंट एंड झाल्यानंतर मोस्टली जे प्रेक्षक आहेत तेच सगळं आवडतात. हे खूप नवल आहे. इंडियामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, पण इथे प्रत्येक जण कॉन्ट्रीब्युट करतं. आमच्याबरोबर आज आहे शिवानी सोमन. तिने एक नाटक आज होस्ट केलं होतं. तर शिवानी, तू सांगशील तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या नाटकाबद्दल? कलाकारांनी नाटक तर खूपच दणके सादर केलं इथे, आणि व्हँकुव्हरला जाऊन आम्ही बघून आलो तर तिथे तर प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप सुंदर. आणि आपले इथले व्हिक्टोरियातले लोक असल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांसमोर आज नाटक सादर केल्यासारखं कलाकारांना वाटलं, तर त्यामुळे तो एक आपला आनंद वेगळाच असतो. होम पिचवर खेळल्यावर कसं वाटतं, तर तसं आज त्यांना कलाकारांना वाटतं आणि आम्हाला पण तो आनंद एक वेगळाच आहे. थँक्यू सो मच. आणि तू खूप छान होस्ट केलंस आज. खूपच सुंदर, खूपच अप्रतिम. म्हणजे ह्या लोकांनी कोणीच कधी मला वाटतं असा स्टेज परफॉर्मन्स दिला नाही आणि डायरेक्ट कॅनडामध्ये येऊन मोठ्या स्टेजवर व्हॅन्कुव्हरला जाऊन परफॉर्म करणं, परत इथे परफॉर्म करणं, इट्स अमेझिंग. आणि वाटलंच नाही की त्यांनी म्हणजे फर्स्ट टाइम परफॉर्म केलं. इट वॉज सो अमेझिंग, सो अमेझिंग. एव्हरीवन डिड अ व्हेरी गुड जॉब. मेसेज थ्रू द नाटक वॉज व्हेरी गुड. त्यांनी एवढं छान आम्हाला सौजन्याबद्दल, की सौजन्यात कसं राहायचं असतं आणि ते किती कठीण आहे, पण तरी पण ते कसं निभावून न्यायचं असतं, ते एवढं सुंदरपणे आम्हाला ते दाखवलं. ते खूपच सुंदर, खरंच खूपच आवडलं. तुझा फेवरेट कॅरेक्टर कोण होता? गुड क्वेश्चन. माझा फेवरेट कॅरेक्टर वॉज आय बिलीव्ह ऐश्वर्याताई. नानी मला खूप आवडली आहे. आमच्या बरोबर आहेत निलेश. तुम्हाला हे नाटक कसं वाटलं जरा सांगू शकता का? नाटक तर अति सुंदर होतं. अजिंक्यने जो रोल प्ले केला एकदम छान होता. त्याने एवढा छान डिलिव्हर केला, मी तर इम्प्रेस झालोय. इट वॉज अमेजिंग, आउटस्टैंडिंग. इतनी मेहनत की है लोगों ने. 40-45 मिनट्स का नाटक एक स्ट्रेच में किया है. हैट्स ऑफ टू ईच एंड एवरी पर्सन हु हैव वर्कड फॉर इट. जितने भी वहाँ पर लोग थे स्टेज के ऊपर, ओके, तन्मय एंड हिज एंटायर टीम. एंड यू नो, ये पहला नाटक था हमारे मासा जी का यहाँ पर. एंड यू नो, वी वर वेरी फैसिनेटेड. एंड हम लोग वापस देखना चाहेंगे इससे बड़ा, इससे अच्छा कुछ. बट यू नो, ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम, टू द एंटायर मासावी टीम. जितने भी सपोर्टर्स हैं, मैं सबको बोलूंगा प्लीज आओ, सपोर्ट करो. एंड यू नो, मेक श्योर दैट वी हैव बिगर एंड बेटर नेक्स्ट टाइम. थैंक यू सो मच. तुझा नवराज परफॉर्म करत होता, तुला कसं वाटलं? खूप खूप मस्त. छान सगळ्यांची केलं. ऍक्टिंग खूप छान होती आणि कन्सेप्ट छान होता आणि एकदम मजा आली. आपल्या इथे अजून असे नाटक व्हायला अजून पाहिजे असं व्हायला वाटतं पाहिजे तुला? आणि अजून पार्टिसिपेंट्स यायला पाहिजेत पुढे तुमच्यासारखे. नक्की नक्की. नाही, खरंच यार, मला पण खूप आवडलं आणि परत असं वाटलं की अरे यार, आय शुड हॅव बीन द पार्ट ऑफ दिस. हा, तुमचं रील्स असतात तर असं तिथे लाईव्ह परफॉर्मन्स नेक्स्ट इयर हो, नक्की बघायला नक्की. अरे यार, आवडेल. कमिटमेंट पाहिजे, पण हो. हा, आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू चलो, बाय बाय. आमच्या बरोबर आहेत नाना. तुम्हाला कसं वाटलं एवढ्या सगळ्या व्हॅन्कुव्हर आयलंड मधल्या मराठी माणसांच्या समोर परफॉर्म करताना, प्लस तुमचा एक्सपिरियन्स व्हॅन्कुव्हर मध्ये परफॉर्म करताना सगळ्या बाकी कॉम्पिटिटर्स बद्दल कसा होता ते तुम्ही आम्हाला सांगू शकता का? आम्हाला खूपच मजा आली. आमचं एकच हे विनोदी नाटक होतं, बाकी सगळे गंभीर होते.
आम्हाला खूप मजा आली. लोकांनी आम्हाला इतका प्रतिसाद दिला, इतके लाफ्टर आणि टाळ्या दिल्या, शिट्ट्या वाजवल्या लोकांनी इथे सुद्धा आणि व्हॅन्कोअरला सुद्धा. तीच आमची पावती आणि तेच आमचं बक्षीस. वी रिअली एन्जॉयड परफॉर्मिंग इन फ्रंट ऑफ आवर होम क्राऊड. आम्हालाही खूप आनंद झाला हे नाटक बघून आणि तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आउटस्टँडिंग होते. थँक्यू. आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की असे नाटक आपण परत परफॉर्म करू इथे व्हॅन्कोअर आयलंडवर. पण प्रत्येकानं खूप मदत केली. म्हणजे आम्ही 5ही जणांनी आणि बॅकस्टेजचे पूर्ण 3 महिने सगळं रिकामं ठेवलं होतं. दुसरी एकही कमिटमेंट घेतली नाही. आम्ही फक्त हेच करत होतो. त्यामुळं कधी म्हणेल त्यावेळी सगळेजण तालमीला हजर होत होते. आम्ही आठवड्यातून सुरुवातीला 3 वेळा, मग 4 वेळा, शेवटी आठवड्यातून 5 वेळा भेटून प्रत्येक दिवशी 3-3 तास तालीम करायची. ते पण आपला जॉब, आपलं घर, आपली पोरं सांभाळून. थँक्यू. आमच्या बरोबर आहेत आमचे विश्राम. तुम्हाला कसं वाटलं हे नाटक करताना? तुम्हाला कसं वाटलं त्यावर आमचा रिस्पॉन्स आहे. आम्हाला जाम मजा आली, भरपूर मजा आली. मजा आलीच नाही. सो एक टेन्शन होतं की 3 महिन्याची जी मेहनत आहे ती प्रॉपरली एक्झिक्यूट झाली पाहिजे. टेन्शन दिसूनच नाही आलं आम्हाला. येस, थँक्यू सो मच फॉर सपोर्ट. अजून एक कलाकार आलेले आहेत. येस, थँक्यू. खूप मजा आली आम्हाला आणि आम्ही खूप प्रॅक्टिस केली होती, त्यामुळे दुसऱ्या लोकांसमोर प्रेझेंट करायला अजून मजा येते. त्या हिशोबाने नाही, एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. थँक्यू. पुढच्या वर्षी अजून करूया, सगळे अजून मिळून करूया. मजा येईल. कंटिन्युअस फनी मोमेंट्स होते, छान पंचेस होते. असं वाटलंच नाही की बोर होत आहे कोणी. म्हणजे मजा आली. महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक फर्स्ट टाइम करतायत. त्यात फर्स्ट टाइम करण्यामध्ये पण ह्या लोकांनी एवढा सुंदर परफॉर्मन्स देणं. लोकांना माहितीये की नाही माहित नाही, पण अजिंक्यला आत्ताच एक बाळ झालं जे किती महिन्याचं अजिंक्य? 6 आठवडे. 6 आठवड्याचं आहे. तो 6 आठवड्याच्या कालावधीत तिने नाटक केलं. खूप छान अजिंक्य, खूप छान. तो second बाई तो मोठंच आहे. त्याला बघून मला अजून हे व्हायचं की काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्याला नंतर कळेल की आपल्या बाबांनी काय केलं. 15 मिनिटाच्या ब्रेक मध्ये पण झोपायचं. मी मुद्दाम चहा प्यायचं नाही, म्हणजे झोप लागेल थोडी. थँक्यू. नाटक आपला खूप जाम धमाल आली. आता पाठवतात आणि सदाभाऊंचे काम तर एकदम जोरदार होतं. दॅट इज त्याने मला खूप सपोर्ट केला. अर्धांगिनी शिवाय पॉसिबल नाही. तिथं अप्रुव्हल पहिले घेतलं. परत येशील असं नाटक बघायला, मराठी नाटक बघायला आमच्या इथं? नक्की ना? व्हेरी नाईस, थँक्यू. नाटक एकदम अप्रतिम होतं. एवढी मजा आली, एवढी धमाल आली. प्रत्येक मिनिटाला पंचेस होते. कॉमेडी नाटक होतं. खूप धमाल केली आम्ही. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. मी कॅनडा लाईफ बद्दल व्हिडिओज टाकतच असतो. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा की नेक्स्ट व्लॉग मी कशावर बनवू.